झालं? माहित नाही, बघतो. अरे राम प्यारी, तू ऑटोने पुढे जा. हे काय पहिल्यांदा नाही होतंय. बायकोपेक्षा जास्त नखरे तर ही करते यार. हे नेहमीच झालंय लिओ. किती वेळा सांगितलं हिला विकून दुसरी गाडी घे म्हणून. अरे कोणी विकत पण घेतली पाहिजे ना. पण मी पण कन्फ्यूज झालोय ना. प्रत्येक आठवड्यामध्ये नवीन कार येते, कळत नाही कुठली कार घेऊ. पेट्रोलची घेऊ की डिझेलची घेऊ. कधी पेट्रोलचे प्राइस वर जातात तर कधी डिझेलचे प्राइस वर जातात. कळत नाही की काय करू. मी विचार करतोय की BMW घेऊ की ऑडी घेऊ. तुला उशीर होतोय ना? जे पण आहे मी निघाले. No, no, no. I can't accept that. One second. ॲप्लिकेशनची डेट आहे 2 मे 2020. ओके. तुला माहिती आहे आता ऑक्टोबर चालू आहे आणि आतापर्यंत पेपर जराही नाही हल्लाय तिथून. ओके, लवकर पाठव. हां पाठव. गुड मॉर्निंग सर. हां गुड मॉर्निंग सर. हां हरिकृष्ण, टॉरस ग्रुपचे MD 2:30 वाजता तिथे पोहोचतील ताजजवळ. तर मिस्टर हरिकृष्ण जा आणि त्यांना भेटा. कॉस्ट व्हेरिएशन्सची मीटिंग चांगली झाली पाहिजे. सर याविषयी तर सगळं लिओलाच माहिती असेल. मग कुठे आहे तो? आता 11:30 वाजतायत. या अशा माणसावरती कसा विश्वास ठेवायचा जो दुसऱ्यांना मूर्खात काढतो? हाय हाय सर, आतमध्ये आहेत ना? हो. तो आधीपासून असाच आहे. मला चांगलंच माहिती आहे अशा माणसांशी कसं वागायचं. मला सगळं कळतं. ते बघ आला बघ. सॉरी सर, मला जरा उशीर झाला. थोडा उशीर झाला सर. थोडासा? एक दिवस म्हणजे आमच्यासाठी पूर्ण 24 तास असतात आणि मला माहिती आहे तुझ्यासाठी 34 तास असतील. नाही सर, ती गाडी खराब झाली होती. नाही, भले गाडी तुटली असेल, पंक्चर असेल किंवा रस्त्यात ट्रॅफिक असेल. नाही असं नाही सर, माझ्या गाडीसमोर ना उंटावरती कुत्रा चढला. इकडून तिकडून रस्ता काढून कसा तरी आलो सर. मी त्याच्या पायाच्या मधून आलो. मला असं वाटतं की ते सर्कसच्या ग्रुपमधून पळून आलेत आणि हे गल्फ कंट्रीमध्येच बघायला मिळतं. मला काय म्हणायचंय, आता तू एक काम कर, हरिकृष्णला टॉरस ग्रुपची फाईल समजाव. हरी MD ला भेटेल. ओके सर. सर ही डील तर लिओने हँडल केली होती. काय हे बरोबर आहे? तुला डील करायला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये सर. मग कर. सर मित्रा, मला चुकीचं नको समजूस. हा माझ्यासाठी एक चान्स होता. मी सरांसोबत कॅबिनमध्ये होतो ना. अरे यार काही प्रॉब्लेम नाहीये. बॉस नेहमीच माझ्यावर भडकलेला असतो. माहितीये खरं कारण? तो जळतो. माहितीये का? कारण माझा फ्लॅट बॉसच्या फ्लॅटपेक्षा मोठा आहे. तुला माहिती आहे ना, जेव्हा लग्नानंतर आमच्या दोन्ही परिवारांनी आम्हाला सोडून दिलं तेव्हा मी डिसाईड केलं होतं, रेंट किती का असे ना आम्ही जीवन चांगल्याच प्रकारे जगणार. लकीली आम्हाला चांगल्या रेंटमध्ये खूप चांगल्या प्रकारचा फ्लॅट मिळाला जो सँड्राला सुद्धा पसंत पडला होता. आता बॉसचा फ्लॅट खराब आहे, त्याला मी काही करू शकत नाही ना. भले काही होऊ दे, प्लीज वाईट नको वाटून घेऊस. हे डील मी करणार आहे. अरे सोड यार, जाऊ दे ना तू. ही फाईल दिल्ली ब्रांचवरून आली आहे. ही मॅन्युअल कॉपी आहे. स्टेटमेंट्स आहेत, यातले डाऊट्स क्लिअर करा. येस सर. अभि, ही कोणती फाईल आहे? दिल्ली ब्रांच. नशीब, नाहीतर ह्याच्यामुळे आपण अडचणीत आलो असतो. नशीब चांगलं होतं. अभि, काम संपल्यावर ही फाईल देऊ शकशील? शो. तू आज ऑटोनी आली आहेस असं का? गाडी खराब झाली होती. तू तर नवीन गाडी घेणार होतीस ना? हो, बुक केली आहे. कोणती गाडी? इटिओस लिवा. ओ, इटिओस लिवा छान आहे, मला आवडते. पण माझा शोन आता बोर झालाय. आत्ता फक्त 3च महिने झाले होते घेऊन. माझ्या लग्नानंतर आम्ही 5 गाड्या घेतल्यात, ज्याच्यातल्या 3 तर अशाच उभ्या आहेत. हल्लीच एक नवीन बुक केली आहे जी अजून मार्केटमध्ये आली सुद्धा नाही. माझा शोना.
हॅलो. हां, मी तुलाच फोन करणार होती. या मॅडम. ही ब्लॅक आहे. ओके. हा रंग तर खूप छान आहे है ना? मी तुम्हाला हेच सांगणार होतो मॅडम की हा सगळ्यात चांगला रंग आहे. मॅम सगळे म्हणतात की हा सगळ्यांचा लकी रंग आहे. तुम्ही जर ह्या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत बुक केलं तर तुम्ही या कारवर 10,000 रुपये वाचवू शकता. आणि त्यानंतर? सॉरी मॅडम, ऑफर फक्त याच महिन्यासाठी आहे. काय झालं मॅडम? मॅडमला गाडी खूप आवडली आहे. हे विचारत होते की पुढच्या महिन्यात घेऊ शकतो. हो हो हो, मग तर तुम्ही ऑफर मिस कराल. ओके, पुढच्या महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये कसं असेल मॅडम? तसं तेही कन्फर्म नाही आहे, तरीही मी ट्राय करेन. एकदा विचार करून सांगते. ओके मॅडम. गाडी तिकडे पार्क करा. अभिरामी, कशी आहेस? ठीक आहे. कामावरून लवकर परत आलीस? लवकर कुठे, याच वेळी येते. ओह, किती नशीबवान आहेस. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तशी माझी नवीन सिरियल आजपासून येते, तू बघायला हवीस. आपल्या चॅनलला TRP रेटिंग मिळेल. नाव आहे इश्क का प्यासा दिल. रात्री 8:30 वाजता. बघणार ना तू? मॅडम चावी. हां, भेटूया. गेलं. मम्मी, तू जा आणि स्वतः कर. होमवर्कच आहे ना, तू स्वतः करायचा प्रयत्न कर. तोपर्यंत मी कॉफी बनवते. जर मी हे सगळं धुवायला लागले तर हात चिपचिपे होतील. आणि मी कामाला बाई पण ठेवली तर पैसे पण खूप लागतील. सॉरी डिअर, मी तुझ्या साडीबद्दल विसरलो. हा, ही काही तुझी नवीन गोष्ट नाहीये, पण मी यासाठी फोन नाही केलाय. काय? तुला आज रात्रीचं जेवण बाहेरून आणायचंय. आज काही बनवत नाहीयेस का? कशी बनवू मी? उद्या पिंकीची एक्झाम आहे. अगं ती तर UKG मध्ये आहे. तर ह्यात काय टेन्शन घ्यायची गोष्ट आहे? UKG तुझ्यासाठी काहीच नाहीये. अच्छा, मग काय आणायचंय? अरे, आपण जे नेहमी आणतो ते. हा, आणि 4-5 ग्लव्सचे पाकिट आण. आणि रस्त्यात येताना मेडिकल मधून माझ्यासाठी एक विस्परचं पाकिट आण. फक्त तेच आणायचे की दुसरं पण घेऊन येऊ? अरे, मी आणायला विसरले ना. तू आणलं तर काय प्रॉब्लेम आहे? यात काही प्रॉब्लेम नाहीये. अच्छा, तर प्रॉब्लेम हे आहे काही दिवसांसाठी. काय सर, काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही सॉल्व्ह करणार का? चिकन खाणार बाळा? थोडस. हे घे. हाय मेरा बच्चा. तू प्लेट का वापरत नाहीयेस? मग मलाच धुवायला लागेल ना. आता हेच राहिलेलं. माझे हात खराब होतात ते सगळं धुवून धुवून. ते जाऊ दे. तू आज उशीर का केलास? कोणत्या बार मध्ये बसलेलास का? नाही तर उशीर नाही करत कधी. आणि माझ्यासाठी साडी घ्यायला विसरलास ना परत? नेहमीच असं करतोस. आपली कार रिपेअर करायची होती ना, पूर्ण 3,000 रुपये गेलेत. ATM 0 बॅलन्स झालाय. क्रेडिट कार्डची पण लिमिट एक्सपायर झाली आहे. मग आता दारू कशी पिणार? हेच बंद नाही होत. लग्नाच्या आधी तर तू असं अजिबात नव्हतास. तेव्हा काहीही बोललं तरी ओके. एक मुलगी झाली म्हणून माझं सौंदर्य कमी झालं? हसू नको, माहितीये मला. आर यू फिलिंग इनसिक्युरिटी? हा, जसं तुला वाटतं. अरे काय उगाच भांडतोय आपण यार. मी कधीच नाही चालू केलं. हा, मीच चालू केलं होतं. चल बाळा, जेवण सोडून तुझ्या आई मलाच खाईल. हो, आत्ता मला समजलं. तुला असं हवंय की मी समजावं तुझा पगार नाही वाढणार आहे. विस्पर तर मी असंच मस्करीत मागवलेलं. हा,
तू का हसते? जशी आई तशी मुलगी.